टिप नंबर 1. प्रत्येक गृहिणीसाठी महत्त्वाची टिप: आपल्या रोजच्या जेवणाचा अंदाज घेऊन जेवण बनवावे, यामुळे अन्न वाया जात नाही. टिप नंबर 2. दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची चटपटीत चटणी तयार करा. चवीला खूप छान लागते. टिप नंबर 3. काकडीची कोशिंबीर बनवताना साल न काढता तशीच काकडी किसून वापरावी, त्यामुळे कोशिंबीर चवीला छान लागते. टिप नंबर 4. आलू पराठा करताना त्यामध्ये कसुरी मेथी हातावर कुस्करून टाकावी. कसुरी मेथी टाकल्यामुळे पराठे खाताना चव एकदम छान लागते. टिप नंबर 5. दुकानातून हवाबंद डब्यामधले किंवा पॅकेटमधले पदार्थ खरेदी करताना त्यावरची एक्सपायर डेट व्यवस्थित बघून घ्यावी. अशा वस्तूंमुळे नुकसान होऊ शकते. अशा वस्तू हानिकारक असतात. टिप नंबर 6. तुम्ही बटाट्याची भाजी बनवताना साल काढत असाल तर एकदा साल न काढता बटाट्याची भाजी बनवून पहा. ही भाजी चवीला खूप छान लागते. टिप नंबर 7. कचोरीचे सारण बनवताना त्यामध्ये थोडे बेसन पीठ भाजून टाकावे, त्यामुळे कचोरी खूप चविष्ट लागते. टिप नंबर 8. आपण चहा बनवताना दूध टाकल्यानंतर चहाला उकळी येऊन तो ओतू जातो. त्यासाठी त्यामध्ये चहाची गाळणी टाकून द्या, त्यामुळे चहा किती उकळला तरी सुद्धा ओतू जात नाही. टिप नंबर 9. दुधी भोपळ्याची भाजी करताना साल काढून भाजी करतो, तरी साल फेकून न देता तव्यावर परतून घ्या आणि त्याची चटणी बनवा. ही चटणी चवीला खूप छान लागते. टिप नंबर 10. कोबीची भाजी करण्याआधी कोबी वाफवून नंतर त्याची भाजी करा. अशा भाजी चवीला खूप छान लागतात. टिप नंबर 11. पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी पुरीचे पीठ मळताना त्यामध्ये थोडे दूध आणि बारीक रवा घाला, त्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात. टिप नंबर 12. कोणत्याही भाजीसाठी ग्रेव्ही बनवताना लागणारे टोमॅटो लाल भडक रंगाचे आणि पिकलेले वापरावेत. पेस्ट बनवताना टोमॅटोच्या बिया बाजूला काढाव्यात, त्यामुळे ग्रेव्हीला लाल रंग येईल आणि ग्रेव्ही आंबटसुद्धा लागणार नाही. टिप नंबर 13. शिमला मिरचीची भाजी करताना त्यामध्ये थोडे बेसन पीठ भाजून टाका, त्यामुळे भाजीला टेस्ट आणि खूप छान लागते चवीला सुद्धा. टिप नंबर 14. काबुली चणे शिजवताना त्यामध्ये 1 चमचा चहापत्ती एका कपड्यामध्ये बांधून कपड्याची पोटली चणे शिजवताना कुकरमध्ये टाकावी. त्याचबरोबर खडे मसालेही टाकावे, यामुळे चणा मसाला छोले भाजी दिसायला खूप छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते. टिप नंबर 15. भजी खुसखुशीत होण्यासाठी पिठामध्ये थोडे गरम तेल घाला, त्यामुळे भजी मस्त खुसखुशीत बनतात आणि लवकर नरमही होत नाहीत. टिप नंबर 16. पावसाळ्यात जास्त दमटपणा निर्माण होतो, त्यामुळे मीठ साखरेच्या डब्याच्या झाकणाला पेपर गुंडाळावा. डब्यातील ओलावा शोषला जातो, त्यामुळे अशा वस्तूंना पाणी सुटत नाही. टिप नंबर 17. कोणत्याही भाजीची ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये 2 चमचे बेसन भाजून टाकल्याने ग्रेव्ही छान घट्ट बनते आणि भाजी चवीला सुद्धा छान लागते. टिप नंबर 18. बिर्याणी बनवताना कांदा कुरकुरीत तळलेला वापरा, यामुळे बिर्याणीला चव छान येते. बिर्याणीमध्ये रंग टाकण्याऐवजी थोडे केशर दुधामध्ये भिजवून हे केशरचे दूध बिर्याणीमध्ये टाकावे, यामुळे बिर्याणीला रंग छान येतो. टिप नंबर 19. व्हेज बिर्याणी बनवताना तेलामध्ये भाज्या व्यवस्थित परतून घ्या. भाज्या कच्च्या ठेवू नये, यामुळे बिर्याणी चवीला छान लागते. टिप नंबर 20. बटाटे उकडून घेतल्यानंतर साल काढण्यासाठी गरम पाणी टाकल्यामुळे बटाट्याची चव बिघडते. यासाठी बटाटे उकडून घेतल्यानंतर काटा चमचा वापरून साल काढावे. बटाट्याची साल पटकन निघतात. तुम्हाला यापैकी
सर्वात जास्त कोणती टिप आवडली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.